नमस्कार मंडळी, चॅनलवर आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। आणि आता आपण एका स्पेशल लोकेशनवर जातोय, तर ज्यांनी लोकेशन गेस केली असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ही लोकेशन कोणती आहे। इथे आल्यानंतर बघा खूप सुंदर असं वातावरण आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटणार आहे। यानंतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली आहे, ती माहिती तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर मग माहिती पाहिल्यानंतर मी तुम्हाला वापस परिसराबद्दलची माहिती सांगते। धन्यवाद। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रूप ब्युटी ऑफिशियल 2.0 मध्ये स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्यामधील एक असे ठिकाण पाहणार आहोत जे ऐतिहासिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते। या ठिकाणाचं नाव आहे सौताडा। तर सौताडा हा बालाघाट डोंगर रांगांमधील एक बीड जिल्ह्यामध्ये वसलेले एक ठिकाण आहे। ऐतिहासिकदृष्ट्या जर पाहायचं म्हटलं तर जेव्हा माता सीता आणि श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा ते विश्रामासाठी किंवा आरामासाठी बऱ्याच ठिकाणी थांबले होते। तर त्यापैकी एक ठिकाण म्हणजे सौताडा आहे। तर इथे श्रीरामांचं मंदिर आहे आणि धबधबा पण आहे मागे। तर मी तुम्हाला इथला आज परिसर दाखवणार आहे। तर चला आपण इथला परिसर पाहूया। तर इथं आल्यानंतर बघा, इथं वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात आपल्याला ट्राय करण्यासाठी। तुम्ही इथं आल्यानंतर यांच्याकडनं नक्कीच वेगवेगळे पदार्थ ट्राय करा, खूप सुंदर आहेत। आणि यांनी मला विचारू लागले की तुमचं यूट्यूबला चॅनल आहे का, तुम्ही व्हिडिओ बनवताय? तर यांना मी माझं यूट्यूबचं चॅनल सांगून दिलं। आपल्या चॅनलचं नाव आहे रूप ब्युटी ऑफिशियल 2.0। ज्याला सबस्क्राईब करायचं असेल त्यांनी सबस्क्राईब करा। यांनी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून यांनी आपल्याला सपोर्ट केला, त्याबद्दल यांचेही आभार। हे आपले यूट्यूब फॅमिलीमधील नवीन मेंबर आहेत आता सध्या। आणि आता मी तुम्हाला याच्यानंतर बघा निसर्ग दाखवणार आहे वरून सौताड्याचं, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या। थांब एक मिनिट। तर बघा, आता आपण खूप सुंदर नेचर पाहिलेलं आहे वरून। आणि आता आपल्याला खाली जे मंदिर पाहिले त्या मंदिराकडे जायचं आहे। मंदिराकडे जाताना आपल्याला हे समोरून जे दादा येत आहेत त्यांनी आपल्याला विचारलं की मी व्लॉगमध्ये येतो आहे का तुमच्या, आणि व्लॉगमध्ये तुम्ही हे टाकणार आहात का? हो म्हटल्यानंतर यांनी बघा आपल्या चॅनलचं नाव विचारून घेतलं आणि चॅनलचं नाव सांगितल्यानंतर मला असं वाटतं की चॅनलचं नाव खूप अवघड आहे, कारण आपल्या सबस्क्रायबरला समजतच नाही। चॅनलचं नाव खूप मोठं वाटते, सर्च करण्यासाठी खूप अवघड वाटते। तर मी विचार करते चॅनलचं नाव एकदम सोपं ठेवण्याचा। जर तुमच्याकडे नावाचे सजेशन असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। मी यूट्यूब फॅमिलीसाठीच हे म्हणजे चॅनल काढले, आणि तुम्हाला जर हे चॅनल सर्च करायला खूप अवघड जात असेल तर आपण या चॅनलचं नाव चेंज करूया। तर आता बघा, यांना मी सर्च करून दिलं आणि यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं। हे आपल्या यूट्यूब फॅमिलीमधील नवीन सदस्य झाले, यांनी आपल्याला सबस्क्राईब करून सपोर्ट केला, त्याबद्दल यांचे आभार आणि फॅमिलीमध्ये यांचं स्वागत आहे। तर आता मी पायऱ्या उतरते। तर पायऱ्या उतरताना बघा इथं मला सांगा, आता समोर पायऱ्या बघा आधी किती सरळ आहेत एकदम, आणि खूप मोठ्या इथल्या पायऱ्या आहेत। मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, इथं जे व्हिडिओ बघताय त्यापैकी इथं कोण येऊन गेलेलं आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की हां मी येऊन गेलो आहे। आणि तुमचा एक्सपिरियन्स प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा, मला तो एक्सपिरियन्स वाचायला खूप आनंद होईल। आणि जे कोणी इथं आलेले नाहीत त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देते, ते लिंक असणारे या लोकेशनची। तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही लोकेशन दाखवणार आहे की तुमच्या ठिकाणापासून या लोकेशनचं अंतर किती आहे। तर या लोकेशनवरती या। जर तुम्हाला छोटा ट्रेक करायचा असेल किंवा तुम्ही खूप लांब अंतरावरती जाऊ शकत नाहीत तर इथं येऊन नक्की व्हिजिट द्या। इथं खूप छान म्हणजे छोटासा तुमचा ट्रेक होणार आहे। आता समोरून बघा, समोरून ज्या काकू येत आहेत त्यांच्याकडे एनर्जी बघा किती आहे, त्यांनी किती खूप फास्ट चालत आहेत त्यांनी। आणि हे मागं बघा पूर्ण फॅमिली मागं चालू लागली। मागचे दादा म्हणू लागले की ताई बघा, या माझ्या काकूंकडे खूप एनर्जी आहे, तुम्ही जर चॅनलवरून आला असताल तर तुम्ही प्लीज त्यांचा इंटरव्ह्यू घेताल का? तर त्यांना मी हो म्हणून सांगितलं। यांनी माझं चॅनल विचारून घेतलं कोणतं आहे ते, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, आणि यांनी पण आपल्या फॅमिलीचे नवीन सदस्य झाले।
यांचं फॅमिलीमध्ये स्वागत आहे आणि आपल्याला सबस्क्राईब केल्याबद्दल यांचे खूप खूप आभार. आणि मला असे नवीन नवीन सबस्क्रायबर भेटल्यानंतर यांनी विचारल्यानंतर खूप छान वाटतं, कारण नवीन नवीन आता फॅमिलीमध्ये सबस्क्रायबर जुळत आहेत. तर मला म्हणजे व्हिडिओ करायला पण वेगवेगळं मोटिवेशन मिळतं आहे आणि मी तुमच्यापर्यंत आता नवीन नवीन टॉपिक्स घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा, आपण यांना सबस्क्राईब करून यांनी आपल्याला दिलं आणि त्यानंतर आपण खाली जाण्यासाठी निघालो. खाली जाण्यासाठी निघाल्यानंतर समोर तुम्हाला समोर दिसेलच की थोड्या अंतरावरती तुमच्यासाठी काही मंडळी खाण्यासाठी पदार्थ घेऊन बसलेली आहे आणि पाणी पण घेऊन बसलेली आहे. तर तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकता किंवा तुम्ही यांच्याकडनं पाणी वगैरे घ्या आणि घेतल्यानंतर प्लीज कचरा नाही का थोड्या अंतरावरती बघा यांनी डस्टबिन पण लावलेले आहेत. तर तुम्ही ते कचरा नाही का डस्टबिनमध्येच टाकत जावा, खाली टाकत जाऊ नका. कारण बरेच लोक खाली कचरा टाकतात आणि नेचर घाण करतात. फिरायला येतात पण आपलंच नेचर आहे, आपणच जपावं हे त्यांना समजत नाही. तर असं करू नका. साईडला बघा किती पाण्याच्या बॉटल वगैरे कचरा साचलेला आहे, तर असं करत जाऊ नका. आणि आत्ता बघा आपण खाली जातो आहे, किती जंगल आहे, असं जंगलामधून गेल्यासारखं फील आहे, एकदम प्रॉपर ट्रॅकसारखं फील आहे. तर खूप सुंदर वाटते. आणि आता समोर मंदिर आलेलंच आहे खाली. आपण पहिलं मंदिर कवर करणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला धबधब्याकडे घेऊन जाणार आहे. आता खालून तुम्हाला मी दाखवते की वरचं कसं म्हणजे आता वरून दाखवलं खालचं कसं दिसतं. तर आता मी मंदिरापासून दाखवणार आहे की आपण जिथनं स्टार्टिंगला व्हिडिओ काढला होता ते बघा आता कसं दिसणार आहे. कारण हे खूप खाली आहे, पायऱ्या खूप आहेत या इथं म्हणजे उतरण्यासाठी चढण्यासाठी. तुम्ही पायऱ्या उतरत आल्यानंतरच तुमच्या पायाला म्हणजे थरथराट सुटणार आहे. माझ्या तर सुटले होते बघा पायाला थरथराट. मी एकदम हळूहळू चालू लागले. तरी पण मी पहिली आता मंदिराचा परिसर कवर करते. तुम्हाला सांगते, गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तरीही मी तुमच्यासाठी गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण माझ्या सबस्क्रायबरला समजावं की इथं आल्यानंतर एखादी गोष्ट जवळून आल्यानंतर राहून जाऊ नये, म्हणून तरीही मी तुमच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर मी तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करते, तर तुम्ही आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून म्हणजे मला नाही का सपोर्ट करू शकता. तर चला, मी तुम्हाला आता वरून मंदिर दाखवते. आणि हे समोरून बघा, आता पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल एक धबधबा आहे सुंदर. त्या धबधब्याकडे आपण ब्लॉगमध्ये म्हणजे ते धबधबा आपण कवर केलेला नाही. कारण आपण फक्त मेन जे धबधबा आहे, जे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतो किंवा तुम्ही कुठंही पाहिला असताल, माहितीमध्ये हे कुठंतरी पाहिला असताल, तो धबधबा मी कवर केलेला आहे आणि तुम्हाला दाखवला आहे. मंदिराचा परिसर असा आहे बघा, खूप सुंदर आहे, सिंपल आहे, सुंदर आहे. आणि आता समोरून मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला मी आतमधून गाभारा हे दाखवणार आहे, ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या. मंदिर पाहिलंच आहे, तर हा मंदिराचा परिसर मी तुम्हाला एकदा पाठीमागणं फिरून दाखवते पूर्ण. तर परिसर तुम्ही आता बघा किती सुंदर आहे. आता सध्या मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की मंदिराचं काम चालू आहे, तरी पण मंदिर छान आहे. आणि आत्ता मी तुम्हाला धबधब्याकडे घेऊन जाणार आहे. तर इथं आल्यानंतर मुलींना मी सांगणार आहे की तुम्ही फॅन्सी चप्पल वगैरे काही घालून येऊ नका, कारण इथं त्याचा काहीही अर्थ नाही. फॅन्सी चप्पल वगैरे सगळं ते तुटणार आहे इथं आल्यानंतर. इथं खूप म्हणजे असं नाही का स्लिपरी राहणार आहे सगळं. तर प्लीज तुम्ही चप्पल वगैरे घालून येताना चप्पल घालूच नका. शक्यतो पॉसिबल झालं तर शूजच घाला. आणि त्यातही सगळ्यात सुंदर म्हणजे ग्रिपवाले शूज घाला, म्हणजे तुमचे पाय घसरणार नाहीत. पावसाचं वातावरण तर नेहमी असतं. बाजूलाच बघा भरपूर पाणी आहे आणि आपल्याला पाण्याच्या जवळून जायचं आहे. तर खूप स्लिपरी रस्ता आहे समोर बघा. आणि मी व्हिडिओमध्ये पूर्ण रस्ता दाखवलेला नाही, कारण खूप दूर अंतर होतं. जर पूर्ण रस्ता दाखवला असता तर कंप्लीट एक 10 मिनटाचा हे रस्ता आहे धबधब्याकडे जाण्याचा, तर तेवढा कवर केला नाही.
आता बघा हे आपण धबधब्याच्या डायरेक्टली जवळ आलेलो मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि माझ्यासारखे तुम्ही मंडळी आहात का मला सांगा, कारण मला एकदम असं नेचरमध्ये फिरायला आवडतं. मला झाडे, पाणी, दगड, डोंगर असं बघायला खूप जास्त आवडतं. इथं आल्यानंतर मला खूप पीसफुल फील होतं, माझ्या मनाला एकदम शांती भेटते. कारण मला दुसरं कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज चालेल, पण फिरण्यामध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात चालणार नाही. तुम्ही पण माझ्यासारखे आहात का मला कमेंटमध्ये कळवा. आणि समोर जाऊन बघा व्यवस्थित. समोर गेल्यानंतर मी तुम्हाला जो धबधबा दाखवणार आहे तो बीड जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा आहे. आणि हा धबधबा तुम्ही फोटोमध्ये कुठं ना कुठं तरी पाहिलाच असेल, किंवा ज्यांनी पाहिला नाही त्यांनी येऊन पहा. फ्रेंडसोबत या, कोणासोबतही या. हे खूप सुंदर आहे बघण्यासाठी. फॅमिलीसोबत जरी आलात तरीही खूप सुंदर आहे. तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स भेटणार आहे इथं आल्यानंतर. आणि तुम्ही माझा व्लॉग शेवटपर्यंत बघितलात आणि मला छान छान सपोर्ट करताय. नवीन जे सबस्क्रायबर येत आहेत ते पण सपोर्ट करतायत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि नेक्स्ट टाईम व्लॉग घेऊन येताना कोणत्या पद्धतीचे व्लॉग घेऊन येऊ, किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मी नवीन व्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करते. आणि समोर तुम्ही आता बघा किती सुंदर धबधबा आहे. तर इथंच व्लॉगचा एंड करते आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.